आज ना आपण गावरान ओल्या तुरीची दाण्याची आमटी अशी मस्त रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी ना इथे मी तेल घेतलेलं आहे। याला हे तुरीचे दाणे आहेत, याला सोल्याचं वरण पण बोलतात कुठं कुठं। त्यानंतर एक मिरची टाकून 2 ते 3 मिनिटं हे भाजून घेतलं। थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये एक आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे, थोडंसं पाणी टाकून याची छान पेस्ट करून घेतली। त्यानंतर ना एका पॅनमध्ये एक चमचा तेल, त्यानंतर जिरे, तिक्या, लसूण हे सर्व टाकून घेतलं। त्यानंतर ना हे असं पेस्ट टाकून घेतलं, छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर याच्यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत आपल्याला। हळद, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, तिखट हे सर्व ऍड केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये गूळ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, 2 उकळ्या काढून घ्यायचा। तर हे अशी छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्या भातासोबत अशी गरम तुरीची आमटी तयार आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।